गुरुग्रह ज्ञान, धर्म, समृद्धी आणि सात्विक धन, ज्योतिष्य, गुरु आणि विस्तार यांचा कारक मानला जातो. त्यामुळे या गजलक्ष्मी राजयोगाचा प्रभाव या क्षेत्रांवर आणि 3 राशींच्या लोकांवर दिसेल. या राशींना या काळात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. चला तर मग आपण पाहूया या लकी राशी कोणत्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलून युती तयार करतात. या युतीचा परिणाम मानव जीवनावर आणि देशविदेशावरही दिसतो. फ्युचर पंचांगानुसार 11 मे रोजी मिथुन राशीत देवगुरु आणि दैत्यगुरु शुक्र यांच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. म्हणून तुम्हाला सांगते की शुक्र ग्रह धन, लक्झरी, वैभव आणि ऐश्वर्य, भोगविलास आणि भौतिक सुखसुविधांचा कारक मानला जातो. गुरुग्रह ज्ञान, धर्म, समृद्धी, सात्विक धन, ज्योतिष्य, गुरु आणि विस्तार यांचा कारक मानला जातो. त्यामुळे या गजलक्ष्मी राजयोगाचा प्रभाव या क्षेत्रांवर आणि या 3 राशींच्या लोकांवर दिसेल. या राशींना या काळात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणाही होऊ शकते. हे विश्लेषण चंद्र राशींवर आधारित आहे. चला जाणून घेऊया या लकी राशी कोणत्या आहेत. आता गजलक्ष्मी राजयोग कसा तयार होतो ते आपण बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत गुरु आणि शुक्र शुभ स्थितीत असतात किंवा एकत्र येऊन युती करतात आणि ते केंद्र किंवा त्रिकोण भावात प्रभावी असतात, तेव्हा गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. हा योग व्यक्तीला आर्थिक बळकटी, सामाजिक मानसन्मान आणि सुखसमृद्धी देतो. या काळात अचानक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि जीवनात स्थिरता येण्याचे संकेत मिळतात. तर आता आपण पाहूया या गजलक्ष्मी राजयोगाचा मिथुन राशीवर काय प्रभाव होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकतो, कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. कुटुंबात सुखशांती राहील आणि गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच गुरुग्रह तुमच्या राशीच्या सप्तम आणि कर्मभावाचा स्वामी आहे. त्यामुळे विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी शोधत असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकते. पार्टनरशिपच्या कामातही फायदा होऊ शकतो. शुक्रग्रह तुमच्या राशीच्या पंचम आणि 12व्या भावाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच पैसे साठवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आता पाहूया आपण गजलक्ष्मी राजयोगाचा सिंह राशीवर प्रभाव. सिंह राशींच्या लोकांसाठी हा योग करिअरमध्ये प्रगती आणि मानसन्मान देणारा ठरू शकतो, कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या लाभ आणि उत्पन्न भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत आणि जीवनात नवीन यश मिळू शकते. प्रेमसंबंधामध्येही गोडवा वाढू शकतो. या काळात गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. गुरुग्रह तुमच्या राशीच्या पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे. त्यामुळे संततीबाबत चांगली बातमी मिळू शकते. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. आता गजलक्ष्मी राजयोगाचा कन्या राशीवर काय प्रभाव होणार आहे ते आपण बघूया. कन्या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग कर्मभावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात फायदा आणि नवीन डील मिळण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या कमी होऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. मन शांत राहील. व्यापाऱ्यांना आर्थिक चांगला फायदा होऊ शकतो. तसेच मोठी व्यावसायिक डीलही होऊ शकते. शुक्रग्रह तुमच्या राशीच्या धन आणि भाग्यभावाचा स्वामी आहे. त्यामुळे वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात देश विदेश प्रवास होऊ शकतो. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला जर हा व्हिडिओ अर्थपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच आणखीन अर्थपूर्ण माहितीसाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.